आणि 11 तारखेला जवळजवळ 4 ते 4.5 हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये ब्रेकिंग विदर्भ, अंदाज तोच वृत्त नव्हे. वर्धाच्या सर्कस ग्राउंडवर संत गजानन महाराज पारायण सोहळा. वर्ध्यातील सर्कस ग्राउंड येथे 11 जानेवारी रोजी जागतिक पारायण सोहळा आयोजित करण्यात आलाय. सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत होणाऱ्या या जागतिक पारायण सोहळ्यात सुमारे 4000 भाविक सहभागी होणार असल्याची माहिती आयोजन समितीने पत्रकार परिषदेत दिली आहे. संत गजानन महाराज यांचे गाथा पारायण वाचकांकरिता आवश्यक सुविधा या ठिकाणी असणार आहे. पालकमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते सोहळ्याचे उद्घाटन होणार असून डॉक्टर स्वरूपात 51 वाचकांना आकर्षण भेट दिली जाणार आहे. 9 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता हरिभक्त पारायण मयूर महाराज दळणे यांचे कीर्तन व हरिपाठ आयोजित आहे. तर 10 जानेवारी रोजी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत भव्य ग्रंथदिंडी व पालखी भ्रमण करण्यात येणार आहे. पूर्ण भारतभरामध्ये आज जो जागतिक पारायण सोहळा समिती वर्धेच्या वतीने दरवर्षी होत असलेल्या या पारायण सोहळ्यामधला 9, 10 आणि 11 अशा 3 दिवस या ठिकाणी भरगच्च असा सोहळा चालणार आहे. त्यामध्ये 9 तारखेला विशेषतः हरिपाठ भक्ती संगीत राहणार. 10 तारखेला भव्य दिव्य शेगावच्या दिंडीच्या समवेत आणि महाराजांची पालखी अतिशय भव्य प्रमाणामध्ये 9-10 तारखेला इथे सादर होणार आणि 11 तारखेला जवळजवळ 4 ते 4.5 हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये आणि सहयोगी सगळ्या पारायणकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये भव्य दिव्य पारायण सोहळा या ठिकाणी होणार आहे. सोबत या ठिकाणी जे वाचक असतील त्यामध्ये ड्रॉ स्वरूपात 51 वाचकांना सेवकांना इथे साड्यांची भेट विशेषतः त्यामध्ये राहणार आहे. आणि सोबतच या ठिकाणी उपस्थित सगळे जे वाचक राहतील सेवक राहतील त्यांना पारायण आटोपल्यानंतर महाप्रसादाची सुद्धा चांगल्या पद्धतीची व्यवस्था या ठिकाणी आहे. सोबत संत गजानन महाराज यांचा जो रोल संत गजानन महाराज शेगावीच्या राणा चित्रपटामध्ये केलेला जो एक रोल आहे ते श्री अमितजी पाठक हे या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित होणार आहे. त्यांचं सुद्धा दर्शन त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी मार्गदर्शन या पारायण करणाऱ्या सर्व भक्तांना लाभणार असून तेव्हा या पारायण सोहळ्यामध्ये जास्तीत जास्त संख्येने सर्वांनी सहभागी होऊन मनशांती, विश्वशांती एवं आत्मशांती याकरिता आपण सर्वांनी पारायण सोहळ्यामध्ये उपस्थित व्हावं हीच अपेक्षा. आटोपल्यानंतर लगेच 13 तारखेपासून 20 तारखेपर्यंत या ठिकाणी श्री शिवमहापुराण कथा सादर होणार. त्यामध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कथावाचक गुरुवर्य आदरणीय श्री समाधानजी महाराज शर्मा यांचा भव्य दिव्य स्वरूपाची शिवमहापुराण कथा इथे सादर होणार. 20 तारखेला काल्याचं कीर्तन होणार आणि महाप्रसादाने त्या शिवमहापुराण सोहळ्याचा सुद्धा सांगता त्या ठिकाणी होणार आहे.